अंकुश कसं वाटतं? मस्त. हा सुख सुख समाधान. ओ पाप धुतलाय ना? पाप धुवायला आले हो ना? तू धुवून घेतलीस ना पहिले? मी घेतले बा. पापच भरपूर केलं, तू धुवायला तुला वेळ लागला भरपूर. तर काय आता भर दुपारी जातोय बोटिंग करायला आणि बोट कोणाची कोणालाच नाही माहिती आणि हे सगळे असेच अडतात जसे की यांचीच बोट आहे. तिकडे बसतोय तिथं बस, मी आलो. चालणार कोण आहे? त्यालाच बसवतोय. तुझा का ना? लोकांना तू चाय पण देतो ना, घामाचा वास पण देतोय. नाही चहा देतोय. मग एका शर्ट कसं ओपन केलंयस? हा एवढी सर्वांची एवढी हातभर फाटले ना आमच्या पोरांसाठी. मी आता येते, मी आणि अनिकेत शोधतोय. अर्धी माणसं तिकडे येते बघा, बॅटरी दिसते. अर्धी माणसं तिकडे आहेत. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज अनिकेतच्या घरातला दिवस आहे दुसरा, म्हणजे मी स्टेला आलो आहे आणि आज अनिकेतकडे आहे पालखी. सो पालखीचं बघू, मला पण नाही माहिती त्यांची पालखी कशी काय असते. अनिकेतच्या घरीच देव असतात असं बोलत होतो. तर देव ते पालखी वगैरे सजवणार असं काहीतरी सीन आहे. तर मी आता उठलो, आता वाजले 10 आणि आंघोळी वगैरे करतो. तोपर्यंत तुम्हाला अनिकेत पालखीचं सीन वगैरे काय दाखवून, म्हणजे पालखी कशी सजवतात वगैरे. हाच आहे दुसरा दिवस. तर पालखीची सगळी तयारी चाललेली आहे. त्यानंतर आता आपण जाणार आहे. पालखी वगैरे सजवून झाली की जत्रेला. तिथून पालखी परत आपल्या घरी येणार. घरी आली की संध्याकाळी पूजा वगैरे भजन वगैरे आहे. तर आता सगळी तयारी चालू आहे. तर आपण बघू शकता की काय तयारी चालू आहे. मग देतोय तर ते म्हणतात ओ अंकुश कसं वाटतं? मस्त. हा सुख सुख समाधान. ओ पाप धुतलाय ना? पाप धुवायला आले हो ना? तू धुवून घेतलीस ना पहिले? मी घेतले बा. पापच भरपूर केलं, तू धुवायला तुला वेळ लागला भरपूर. अजून धुवणार आहे. का अजून पाप धुवून नाही गेले? करायचे आहेत ना पुढं. सप्त सनईच्या सुराने आवर होईल ना? तर गाईज आता इथे आलो आहे मंदिरात आणि इथं नेटवर्कच काही नाही. तर सगळी माणसं बघा कशी बसलीत. नेटवर्क नसल्यामुळे ना सगळी माणसं अशीच बसलेत. आणि हा आमचा अंड्या बघा, घरात असल्यावर का बसलाय. मला आवडते दिलेचे दिले. काय करणार, कधीतरी बिना नेटवर्क मध्ये नेटवर्क तर जायला अजिबात नाही, पण इथं मजा जी आहे ना, सुख आहे, शांती आहे, एक नंबर आहे. आणि समोर पहिल्या धरणाचं पाणी. नाही गाईज, हा येडा म्हणून कालचा एक दिवस कसं गेला माहीत नाही, पण आजचा दिवस फुल एंटरटेनमेंट असणार आहे. कारण की पालखीचा दिवस आहे. आज पालखी गावागावात फिरणार आहे. आपल्याच घरात, तुमच्या घरात वस्तीला असणार आहे. तर अनिकेतच्या घरात वस्तीला असणार आहे. का तर अनिकेत गावचा पाटील आहे आणि पाटील म्हणजे देव हा अनिकेतच्या घरी असतो. अनिकेतच्या घरातून देव बसतो पालखीत. पालखीतून तो डायरेक्ट इकडे मंदिरात येतो. तर असं काही विषय. आणि इथून मंदिरात परत तो जातो अनिकेतच्या घरी. अनिकेतच्या घरी देव वस्तीला असतो, पालखी वस्तीला असते आणि दुसऱ्या दिवशी ती गाव घेते. तर आजचा दिवस असा असणार आहे. आणि बस एवढंच. बाकी आता बघू पुढे तिथून किती निघतोय. भूक लागली मला, अनिकेत भूक लागली. जाऊया ना, मंचुरियन खाऊया. तर काय आता भर दुपारी जातोय बोटिंग करायला
आणि बोट कोणाची कोणालाच नाही माहिती. आणि हे सगळे असे चढतात जसे की यांचीच बोट आहे. तिकडे बसतोय तिथं बस मी आलो. चालणार कोण आहे? त्यालाच बसवतोय तुझा का ना मी नाही ना, जोपर्यंत तू जात ना तो पण जाणार नाही भाऊ. तुझ्या काय भरोसा? शिवा खाऊ आम्ही. ढकलायची आहे मी नाव मेन माणूस आला की खालती. अरे पण तुझी बॉडी तू कुठल्या अँगलने बोलतोय बोट ढकलणार? अरे जा हे थांब 2 मिनिटं थांब. मला पण त्याला बसू तू ये पहिला. येतो मी नाही मग बाजूलो. हे अंकुश घेतलास काय ब्लॉक? नाही ए यार चालू कर. हो मी आलास. तिकडे बस तिथं बस. बस का ना? काल माहिती ना तर होडी तिथं होती आणि इथं आणले होडी. आमचा ड्रायव्हर हा आहे. हे फिरू ना. एक साथ 2 मार ना. एक साथ 2 वल्ले मार. ए नको दोन्ही सोडायला काय लागणार? तू अनिकेतला कमी समजतोस? 2 टनाची गाडी ओढतो. 2 वल्ले वाढायला काय त्याला? आता फिरून वगैरे झाले, मस्त बोटिंग वगैरे केले आणि आता चालले पुन्हा पालखी उचलायला. आता पालखी इथून उचलून सीधा घरी. पालखी उचलली आहे बघा. आणि कुठे जातोय? चोरा चोरी करतोय? चोर झाला. चोरी करू नको रे. चोरी करा तुला इथे बोलले कोणी? कुठं आहे चप्पल? अरे दादा चप्पल गेली बाहेर पाण्यात. मला पोचली मारून घ्या. मी बिना चपलीचा जाऊ शकतो अंकुश पण एक चप्पल ए नको सुट्ट्या. झाला अत्याचार. अनिकेत मी आता बोलतो चप्पल तुम्ही खालीच ठेवून तू पण खालीच थांब. आम्ही जायच पण वरती होऊच नको. जा लवकर आण. ए पुरा खाली नको कसू रे. अरे ए उंदीरा आपली नाही आहे. अरे वा तुझं नाव पोपट. तेवढी तो सांगून बोललो काय मेहरबानी करतो माझ्यावरती. आता पालखी आहे अनिकेतच्या घरात येत आले आणि तिथे समोर काय ते बसतं म्हणतात ना, काय बसायचं जरा तिथे दोन्ही पालख्या एकत्र भेटणार. थोडी माणसं पाणी बिणी पिणार आणि तिथून पालखी मग परत अनिकेतच्या घरी वस्तीला. आणि तिथे जरा संध्याकाळी कार्यक्रम आहे पूजेचं वगैरे, तर ते पण बघू. तर दम वगैरे लागला, आता पाणी पिणी पिऊया आणि मग जाऊया अनिकेतच्या घराच्या इथे. देवाने तुला आशीर्वाद दिला ना. आशीर्वाद कुठे लागले? कुठे लागले? दोन्ही पायाला. चप्पल कोणाची होती? फुकटची घातल्यावर पायाला लागणारच की. म्हणून सांगतो फुकटची कोणत्या गोष्टी वापरत जाऊ नकोस. दुखतंय? नाही दुखत आहे ना? मग घाल चप्पल, काय प्रॉब्लेम नाही. लागला? नाही लागत. नाही लागत. मापात काढले. तिकडे बस झाली. ठेव सरळ ठेव. लोकांना तू चाय पण देतो ना, घामाचा वास पण देतोय. नाही चहा देतोय. मग हे काय शर्ट ओपन केलंयस का? माझ्या चायवाला आहे, चायवाला. दुधाची पाहिजे. आणि तुझ्या घरात जेवण काम करतोय मी. तू काय करतोय? मी व्हिडिओ काढतोय. मॅनेजर करतोय. मॅनेजर मग मॅनेजर अंकुश डाळ निघलो वाटत लोकांना इथं कमी नाही पडली पाहिजे. अंकुश गाईज चाय अंकुश आता आपल्या घरी डाळ वाढतोय आणि आपण व्हिडिओ काढतोय.
कसं जरा पाहुण्याला कामं लावलेलं कसं सुकून वाटतं. आकुश कसं वाटतंय? वाव. पप्पा आली. कसं वाटतंय मस्त वाटतं. अजून तू काम केलं अजून मस्त वाटतं. तू काम कर ना. काय झालं माझं काम? काय करतो? मीठ वाढायचं तुझ्या आयुष्यामध्ये चव आहे काय? आहे ना. जेवणात काय चव आणणार आहेस? असू दे. तुझ्या आयुष्याला किती चमच आहे ते मला माहिती आहे. आता जशी डाळीची गरज आहे माझ्या आयुष्याला माझी गरज आहे लक्षात. आता अनिकेतच्या गावात एक मोठा सीन झाला आहे. सीन असा झाला आहे की तो तुम्हाला सांगू शकत नाही. ती शोधण्यासाठी फक्त आम्ही इथं आलो आहे. सर्व एवढ्या काळोखात आहे बघा, एवढ्या जंगलामध्ये. एवढी सर्वांची एवढी हातभर फाटले ना आमच्या पोरांसाठी. मी आता येते, मी आणि अनिकेत शोधतोय. अर्धी माणसं तिकडे येते बघा, बॅटरी दिसते. अर्धी माणसं तिकडे आहेत त्या साईडला. आणि एरिया फक्त बघा, सेम रात्रीचे खेळ झाले. इकडून तर बिबटे बिबटे आला तर धावत. मग पहिला झाड पकड. का झाडं चढत नाही? अरे पण झाड छोटे आहे. हा जंगल बघ. इथं बॅटरी मध्ये इकडं आतमध्ये बघ की नाही. पहिला वर बघ, हा जो कोण बसलेला असायचा. पण अबर हे बघ जंगल बघ किती दाट आहे. आवाज बघ, आवाज बघ. माझे तर हातभर फाटले. बिबट्या आला तर ते आलं तर काय सोडू आता. नाही इथं नाही पाणी आहे इथं साईडला. पाण्याला येत नाही. नाही कोण बोललं? तिकडे दिसतं वगैरे त्या जंगलात, त्या डोंगराच्या इकडे. अरे नाही का ते 2 साप आपण म्हटलं होतं ते इथेच आहेत. साप ते नाही का ते 2 मोठे सर्वात मोठे साप आहेत. त्याच्यात आपण तुम्हाला म्हटलं अरे ते 2 जुले साप आहेत तिथेच आसपास आहेत कुठे तरी. आज आपण तिथे फिरतो. काय शकतो. पांढरे साप आहेत ना? हा तेच ते. गेला तो पण तिकडं वर गेला. तुझ्या इकडे कुठे नदी दाखवतोय. तो दिसतो म्हणजे बस. हा चल भेटला काहीतरी. थोडा अवघड वट वागूळ होता ना, वट वागूळ. मग तर गुड मॉर्निंग गाईज. आज दिवस 3रा अंड्याच्या गावातला. आणि आज जरा लवकर उठून आम्ही चालू परत रिटर्न आमच्या घरी म्हणजे चिपळूणला. का तर आमच्या घरी पण होम आहे आणि हे शेट मुंबईकर आम्हाला पाठवत नव्हते. रिटर्न येऊ बाबा बंद करत कधीतरी. या कधीतरी हा शब्द कधीतरी नाही, चार या शब्दावर जोर दे कधीतरी. तर बघू आता जर टाइम भेटला तर येऊ. सगळं ग्रुप येऊ रे. कॅम्पिंग करू कॅम्पिंग. मी महिन्यात त्याला आता बोलतोय तो. आता घेऊन 7 तारखेच्या अगोदर. हा तू तर इथं 7 तारखेला बंद झाली 7 तारखेवर पण मग वाढी राहत नाही मग. काय जाणार का त्याला यायचं सांगायचं ये सांगतोय. तर ह्या अनिकेतच्या मम्मी, ही मम्मी. पप्पा कुठे आहेत? काका तिकडे. ओके ओके. ए बाबू मी